नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. होळी म्हणलं की पुरणपोळी ही आवर्जून बनवली जाते. तर त्यासाठीच आज आपण होळी स्पेशल अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या तगडावरच्या पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. इथे आपण 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. अगदी असं घासून आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊयात. आता इथे मी पाणी निथळून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. आता ही डाळ आपल्याला शिजवायची आहे. तर त्यासाठी आपण ही डाळ आता कुकरमध्ये घालून घेऊयात. 1 वाटी हरभरा डाळीला आपण इथे 2.5 वाटी पाणी घालणार आहोत आणि 1 चमचा तेल घालून आपण ह्याला छान मऊ असं शिजवून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरती आपण ह्याला 5 शिट्या करून घेऊयात. आता वाफ गेल्यावर तुम्ही ते बघू शकता, जी आपली डाळ आहे ती अगदी छान मऊ अशी शिजलेली आहे. आता आपल्याला ही डाळ भांड्यात ओतायची आहे. आता आपल्याला हे थोडंसं उकळून घ्यायचं आहे, कारण पुरणपोळी केलं की आपल्याकडे कटाची आमटी पण बनवली जाते. तर त्यासाठीच आपल्याला आता हे थोडंसं 1 मिनिटभर उकळी काढून आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे आणि ह्याचं जे कट आहे ते आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे. आता आपण पूर्णपणे ह्यातलं कट जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आता आपण पुन्हा गॅस लावूयात आणि जे पण थोडंफार पाण्याचा अंश असेल आटवून घ्यायचं आहे. पाणी राहिलं तर पुरण पातळ होते. आता तुम्ही इथे बघू शकताय पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. आता ह्यात आपण 1 वाटी गूळ घालूयात आणि पाव वाटी साखर घालूयात. टोटल आपण इथे 1.25 वाटीचं प्रमाण वापरलं आहे. म्हणजे 1 वाटी डाळीला आपण इथे 1.25 वाटी गूळ किंवा 1.25 वाटी साखर देखील वापरू शकतो. इथे मी 1 वाटी गूळ आणि पाव वाटी साखर वापरलेलं आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स केलं की तुम्ही बघू शकता, जे पण गूळ आणि साखर आहे ते विरघळलं की हे अशा प्रकारे दिसेल. आता सध्याला हे अजून थोडंसं पातळ आहे. हे जोपर्यंत थोडंसं हलकं घट्ट होत नाही आपण ते छान भाजून घ्यायचं आहे. आता ह्यात आपण 1 चमचाभर विलायची आणि जायफळाची पूड घातलेली आहे आणि हे व्यवस्थित आपण छान मिक्स करून घेऊयात. आता तुम्ही इथे बघू शकताय, जे पण पाणी होतं ते आटलेलं आहे आणि जे मिश्रण आहे ते एकजीव झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून हे झाकण लावून बाजूला ठेवून घेऊयात. आता हे पुरण अगदी कोमट व्हायला हवं आहे. खूप जास्त गरम असताना मिक्सरला फिरवलं की ते चिटकून बसतं. त्यासाठी हलकंसं कोमट झालं की आपण मिक्सरला छान बारीक असं वाटून घेऊयात. मिक्सरला आपल्याला वाटायचं नसेल तर आपण पुरण यंत्राचा देखील वापर करू शकतो. आता तुम्ही इथे बघू शकताय, हे पुरण अगदी बारीक असं वाटलं गेलेलं आहे. ह्यात आपल्याला कुठल्या पण बारीक कण नको आहे. आता या प्रकारे मी सगळं पुरण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे. आता आपण कणिक मळून घेऊयात. कणकेसाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. गव्हाचं पीठ पण आपण चाळून घेतलेलं आहे. आता ह्यात आपण 1 अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात आणि 2 ते 3 चमचे एवढं आपलं तेल घालून घेऊयात. आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण जे तेल घातलं होतं त्याला आपण छान पिठाला लावून घेऊयात, म्हणजे पोळ्या अगदी छान खुसखुशीत होतात. आता थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याचं पीठ थोडंसं सैल असं मळून घ्यायचं आहे, कारण आपण हे तगडावरती लाटणार आहोत. इथे थोडंसं पुन्हा पाणी घालून मी पीठ मळून घेत आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, सगळं पीठ एकत्र आलेलं आहे. छान 1-2 मिनिट आपण ह्याला मळून घ्यायचं आहे. आता पीठ अगदी एकजीव झालेलं आहे. आता ह्याला आपण पुन्हा थोडंसं पाणी लावून ह्याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे. आता 1 चमचाभर आपण तेल घातलेलं आहे. इथे तेल लावून थोडंसं पाणी लावून आपण आता ह्याला छान झाकून रेस्ट देणार आहोत 1 अर्धा तास तरी. आता 1 अर्धा तासानंतर तुम्ही ते बघू शकताय, जे पीठ आहे ते अगदी छान भिजलं गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय पीठ हे अगदी चिकट आहे, म्हणजे थोडंसं आपल्याला सैल भिजवायचं आहे ह्याला पीठ. आता पुन्हा थोडंसं आपण ह्याला तेल लावून छान मळून घेऊयात. आता तुम्ही इथे बघू शकताय, पिठाची कन्सिस्टन्सी अशी हवी. ह्या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता त्यातलाच आपण 1 गोळा घेतलेला आहे. खाली आपण जे बघत आहात हे तगड आहे. हे अगदी पत्र्यासारखं असतं पातळ. आता त्याच्यावरती आपण
पुरणाचा जो तयार गोळा आहे तो ठेवूया आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। आपण जेव्हा पण आलू पराठे वगैरे करतो, आपण ज्या प्रकारे आलूचं सारण पराठ्यामध्ये भरतो त्या प्रकारे आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि आपण ह्याला छानपैकी सील करून घेऊयात, म्हणजे जे पुरण आहे ते बाहेर येणार नाही। आता तगडावरती आपण 1-2 चमचे तेल घालून घेऊयात। ह्याला थोडंसं तेल जास्ती लागतं, म्हणजे जी पोळी आहे ती तगडाला चिटकत नाही आणि छान सरकते लाटताना। आता तुम्ही बघू शकताय, आपल्याला या प्रकारे अलगद हाताने हे छान लाटून घ्यायचं आहे। पोळी सरकवायची नाही आहे, जो तगड आहे आपल्याला तो फिरवत फिरवत ही पोळी लाटून घ्यायची आहे। आता इथे आपली पोळी ही पूर्णपणे लाटून तयार झालेली आहे। आता इथे तवा आपण गरम करत ठेवला होता। आता हे तगड आपण दाखवल्याप्रमाणे ही जी पोळी आहे ह्यावर घालून घ्यायची आहे, हे अशा प्रकारे। आणि हे करताना आपलं जे गॅस आहे ते अगदी मंद ठेवायचं आहे। जोर गॅसवर केला तर पोळी करपण्याची शक्यता आहे। आता हलके हलके बुडबुडे येत आहेत, आपल्याला तवा फिरवत फिरवत सगळ्या बाजूंनी ही पोळी भाजून घ्यायची आहे छानपैकी। आता आपण साईडनी देखील ह्याला पोळी सोडून घेऊयात आणि आता उलटं करून घेऊयात। आपल्याला ही पोळी दोन्ही बाजूंनी अगदी छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे। आलटून पलटून एकदा आपण ह्याला छान व्यवस्थित असं भाजून घेऊया। आता तुम्ही इथे बघू शकता पोळीला अगदी छान खरपूस असं रंग आलेला आहे। दोन्ही बाजूंनी थोडंसं हलकंसं भाजून घेतली की आपली जी पुरणपोळी आहे ती अगदी खाण्यासाठी तयार आहे। ही पोळी अगदी गरम गरम तुम्ही तुपासोबत सर्व करा। ह्याच्यासोबत कटाची आमटी, दूध, वांग्याची भाजी देखील आपण सर्व करू शकतो किंवा ही नुसती तुपासोबतच खूप सुंदर लागते। सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा होळीला आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।